नमस्कार. इतिहासात राजे तर अनेक होऊन गेले, पण राजा या शब्दाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी. आज आपण त्यांच्या आयुष्यावर आधारित रणजित देसाईंच्या श्रीमान योगी या कादंबरीबद्दल बोलणार आहोत. आणि हे केवळ पुस्तक नाहीये, खरं तर महाराष्ट्रासाठी हे एका वेदासारखं आहे असं म्हटलं जातं. बरोबर. आणि आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की या कादंबरीच्या नावात दडलेला अर्थ शोधणं. श्रीमान योगी. एकीकडे श्रीमान म्हणजे सत्ता, ऐश्वर्य, वैभव, आणि दुसरीकडे योगी म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेला संन्यासी. हे दोन्ही शब्द एकाच व्यक्तीसाठी कसे वापरले जाऊ शकतात, हाच तर मुळातला प्रश्न आहे. हो, आणि कादंबरीच याच प्रश्नाचं उत्तर देते. एक असा राजा जो सर्व सुखसोयींमध्ये राहू शकला असता, पण त्याने निवडला तो रयतेसाठी त्यागाचा मार्ग. ही केवळ तारखा आणि सनावळ्यांची गोष्ट नाहीये, हा एका माणसाच्या आतल्या देवत्वाचा प्रवास आहे. तो मग सुरुवात करूया त्यांच्या जडणघडणीपासून. हो, कारण कोणताही योगी तो एका दिवसात घडत नाही, की नाही? मुळीच नाही. कादंबरीची सुरुवात होते शहाजी राजांच्या स्वप्नांपासून आणि जिजाऊंच्या संघर्षातून. लेखक स्पष्ट करतात की शिवबा हे केवळ एक बाळ नव्हते, ते एका धगधगत्या आकांक्षेचं प्रतीक होते. अगदी. आणि इथे जिजाऊंची भूमिका ती केवळ आईची नाहीये, त्या एक शिल्पकार आहेत. जणू काही त्या एका दगडातून मूर्ती घडवत होत्या. त्या शिवबांना रामायण महाभारतातल्या कथा सांगायच्या, पण त्या नुसत्या कथा नव्हत्या. प्रत्येक कथेतून त्या एक विचार देत होत्या, एक संस्कार करत होत्या. अच्छा. तुम्ही केवळ भोसल्यांचे पुत्र नाही असं त्या म्हणायच्या, तुम्ही या मातीचे पुत्र आहात. आणि हा विचार त्या शिवबांच्या मनात अगदी खोलवर रुजवत होत्या. आणि हे सगळं घडत होतं त्यावेळेच्या पुण्यात, म्हणजे जी भूमी पूर्णपणे ओसाड होती. हो, जिथे लांडगे फिरत असत, तिथे सोन्याचा नांगर फिरवून एक नवीन आशा निर्माण केली गेली. पण याच काळात मला वाटतं दादोजी कोंडदेवांसारख्या व्यक्तींबरोबर त्यांचा एक वैचारिक संघर्षही सुरू झाला होता. बरोबर. कारण दादोजी कोंडदेवांचा विचार हा आदिलशाहीच्या जहागिरीच्या चौकटीतच होता. त्यांची निष्ठा त्या जहागिरीशी होती आणि महाराजांची दृष्टी, त्यांची दृष्टी त्या चौकटीच्या खूप पलीकडे होती, एका स्वतंत्र राष्ट्राची, स्वराज्याची. आणि हाच त्यांच्या योगी वृत्तीचा पहिला अंकुर होता असं म्हणता येईल. म्हणजे इतरांना जिथे सीमा दिसत होत्या तिथे त्यांना क्षितिज दिसत होता. अगदी. स्वराज्य म्हणजे फक्त लढाया जिंकणं नाही, तर रयतेची मनं जिंकणं, हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. कादंबरीतले ते प्रसंग खूप छान आहेत, ज्यात बाल शिवबा रयतेच्या दुःखाशी कसे एकरूप होतात हे दिसतं. आणि या सगळ्या मानसिक तयारीनंतर तो क्षण आला ज्याने इतिहासाला एक नवी दिशा दिली. रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली स्वराज्याची शपथ. खरं सांगते, ते वर्णन वाचताना आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. मुसळधार पाऊस, अंधारलेलं मंदिर आणि कापलेलं बोट, शिवलिंगावर झालेला तो रक्ताचा अभिषेक. हो. आणि या घटनेचं विश्लेषण असं आहे की हा काही तरुण मुलांनी भावनेच्या भरात घेतलेला अविचारी निर्णय नव्हता. नाही, ती एक सुनियोजित आणि आध्यात्मिक प्रतिज्ञा होती. त्यातून महाराजांची दृढनिष्ठा दिसून येते. रक्ताचा अभिषेक हे प्रतीक होतं की हे ध्येय आता जीवापेक्षा मोठं आहे. यानंतर कादंबरीतला एक अत्यंत महत्वाचा अध्याय येतो, अफजल खान प्रकरण. हो, हे केवळ युद्ध नव्हतं, ते एक मानसिक युद्ध होतं. आणि इथे लेखक महाराजांची मानवी बाजू दाखवतात. म्हणजे त्यांच्या मनात चिंता होती, त्यांनी भवानी मातेचा कौल मागितला होता. बरोबर. ते जन्मता निर्भय नव्हते, तर त्यांनी भीतीवर विजय मिळवला होता. कादंबरी त्यांना देव म्हणून नाही, तर देवत्वाकडे पोचलेला माणूस म्हणून दाखवते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. अफजल खानाचा वध हा केवळ हिंसा म्हणून नाही, तर अधर्माचा नाश म्हणून चित्रित केला आहे. आणि त्या क्षणी महाराजांची मानसिक स्थिती, लेखक म्हणतात, ती स्थितप्रज्ञ होती. स्थितप्रज्ञ म्हणजे भावनांच्या पलीकडे गेलेली. हो, स्थिर, अविचल. पण एक प्रश्न येतो मनात की ही स्थितप्रज्ञ अवस्था होती की एका योद्ध्याची कमालीची एकाग्रता होती? म्हणजे यात योगी वृत्ती कुठे आली? खूप चांगला मुद्दा आहे. फरक येतो तो हेतूमध्ये. ती एकाग्रता वैयक्तिक सुडासाठी नव्हती. अच्छा. अफजल खान हा स्वराज्याच्या मुळावर आलेला एक अधर्म होता आणि त्याचा नाश करणं हे धर्मकार्य होतं. महाराजांनी ते कृत्य अत्यंत अलिप्तपणे केलं, एका मोठ्या ध्येयासाठी. म्हणजे भावनांच्या आहारी न जाता योग्य कर्तव्य पार पाडणं. अगदी. भेटीपूर्वीची चिंता मानव म्हणून आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळेची स्थिरता योगी म्हणून, हा तो प्रवास आहे. अफजल खानाच्या वधानंतर स्वराज्य विस्तारलं, पण आव्हानंही तितकीच वाढली. पन्हाळगडाचा वेढा,
पावनखिंडीतलं बाजीप्रभूंचं बलिदान. हो, या सगळ्या प्रसंगांमधून स्वराज्य उभं राहत होतं, पण महाराजांच्या योगी असण्याची खरी कसोटी लागली ती पुरंदरच्या तहावेळी. हो, कारण तोपर्यंत महाराज जिंकत आले होते, पण मिर्झा राजे जयसिंगाच्या रूपात एक असं वादळ आलं होतं की ज्याच्याशी लढण्यात शहाणपणा नव्हता. म्हणजे अधिक संघर्ष. म्हणजे आपल्याच लोकांचा विनाश, रयतेची वाताहात, आणि इथे त्यांच्यातला श्रीमान म्हणजे तो स्वाभिमानी अजिंक्य राजा आणि योगी म्हणजे रयतेचा पालक यांच्यात संघर्ष झाला. आणि हा निर्णय घेणं किती कठीण असेल. म्हणजे विचार करा, ज्या माणसाने एक एक किल्ला रक्ताचं पाणी करून मिळवला, हो, ती आपली निर्मिती, आपलं वैभव स्वतःच्या हाताने शत्रूच्या ताब्यात द्यायचं. हीच तर योगी असण्याची खरी कसोटी आहे. तुम्ही जे निर्माण केलं आहे त्याच्या मोहात न अडकणे. बरोबर. कादंबरीत देसाई लिहितात की राजांनी केवळ रयतेसाठी आपला अहंकार बाजूला सारला. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा मुलूक. त्यांनी स्वराज्य गमावलं नाही तर वाचवलं. अगदी, हा त्याग होता. एका पित्याने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता उचललेलं ते पाऊल होतं. हाच खरा योगी. आणि या पराभवातूनच पुन्हा उभं राहण्याची एक अदम्य इच्छाशक्ती दिसली. म्हणजे आग्रा भेटीचा प्रसंग, तो तर एका थरार नाट्यासारखा आहे. हो, नक्कीच. औरंगजेबाच्या दरबारातला तो अपमान, नजर कैद, सगळं संपलं असं वाटत असताना केवळ बुद्धीच्या जोरावर तिथून सुटून येणं हे अविश्वसनीय आहे. कारण आग्र्यामध्ये त्यांच्याकडे काय होतं? सैन्य नव्हतं, खजिना नव्हतं, किल्ले नव्हते, काहीच नव्हतं. होती फक्त त्यांची बुद्धी आणि अविचल श्रद्धा. योगी जसा केवळ स्वतःच्या आत्मिक शक्तीवर अवलंबून असतो, तसे महाराज त्या परिस्थितीत होते. त्यांनी त्या अपमानाला रागात किंवा निराशेमध्ये बदलू दिलं नाही. उलट त्याला एका नव्या रणनीतीची संधी बनवलं, परिस्थितीवर मात केली. आणि या सगळ्या अग्निदिव्यांमधून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर अखेर तो सुवर्ण क्षण आला. 6 जून 1674, राज्याभिषेक. रायगडावर जणू स्वर्गच अवतरला होता. तो सोहळा म्हणजे महाराजांच्या आत्तापर्यंतच्या संघर्षाला मिळालेली एक कायदेशीर मान्यता होती. हो, सार्वभौम मान्यता. एक योद्धा आता छत्रपती झाला होता. पण इथेही कादंबरी त्यांच्यातला योगी दाखवायला विसरत नाही, नाही का? नाही. त्या सोहळ्याच्या वैभवात, त्या सोन्या मोत्यांच्या आरासीत महाराज मनाने पूर्णपणे अलिप्त होते. अच्छा. त्यांनी सिंहासनाकडे सत्तेचं केंद्र म्हणून पाहिलंच नाही. ते त्यांच्यासाठी रयतेच्या सेवेचं आणि जबाबदारीचं स्थान होतं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अगदी. कर्तेपणा स्वतःकडे घेतलाच नाही, सगळं ईश्वरावर सोपवून दिलं. श्रीमान असूनही त्या श्रीमध्ये न रमणारा योगी. राज्याभिषेकानंतर स्वराज्याला स्थिरता मिळाली, पण महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातली वादळं काही थांबली नाहीत. कादंबरीचा शेवटचा भाग खूप हळवा आहे. हो, दुःखद आहे. विशेषतः संभाजी राजांच्या वर्तनामुळे एका पित्याच्या मनाला होणाऱ्या वेदना. एका बाजूला स्वराज्याची चिंता आणि दुसऱ्या बाजूला हे कौटुंबिक दुःख. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची ढासळती प्रकृती आपल्याला दिसते. शेवटच्या क्षणी ते जिजाऊ, तानाजी, बाजी आपल्या सगळ्या सोबत्यांना आठवतात. जणू काही आयुष्याच्या प्रवासातले सगळे टप्पे ते पुन्हा एकदा जगतात आणि मग हळूहळू त्यातून स्वतःला वेगळं करतात. जसं एखादा योगी साधनेच्या अंतिम टप्प्यात पोहोचतो. बरोबर. जगापासून आपलं नातं तोडून परमतत्वात विलीन होण्याच्या तयारीत असतो, तसंच काहीसं. श्रीमंत असूनही योगी असलेला राजा अनंतात विलीन झाला, हे कादंबरीच्या शेवटी येणारं वाक्य खरंच त्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगून जातं. हो, त्यांनी आयुष्यभर जे काही कमावलं, जे काही निर्माण केलं, ते स्वतःसाठी नाही, ते रयतेसाठी होतं. हो, आणि जातानाही ते सर्व काही इथे सोडून गेले, एका योग्याप्रमाणे. तर मग या श्रीमान योगी कादंबरीतून दिसणारे महाराज म्हणजे केवळ एक पराक्रमी राजा नाहीत, ते एक असं नेतृत्व आहेत जे सत्तेला जबाबदारी मानतं. पुरंदरच्या तहात सर्वस्व गमावूनही शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवत्व प्राप्त होऊनही ते शेवटपर्यंत माणूस म्हणून जगले. माणसांच्या भावना समजून घेणारा हा राजा आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतो. ही कादंबरी एका अशा राजाला सादर करते जो प्रचंड सामर्थ्य आणि तितकीच सखोल अलिप्तता यांचा समतोल साधतो. बरोबर. आजच्या जगात जिथे सत्ता आणि यश हे अनेकदा केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा भोगासाठी मिळवले जातात, तिथे महाराजांच्या या योगी नेतृत्वाच्या मॉडेलमधून आपण काय शिकू शकतो?
आणि केवळ राजकारणातच नाही. नाही, आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये या विचारांचा कसा उपयोग होऊ शकतो, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.